म्हणून ही सामान्याच्या आवाक्यात येत नाहीत. सत्ताधारी एवढीच यांची व्यवस्था आहे. यांची बी झेल सुरक्षा आहे. हे चिल्लर गिरायक नाहीत. म्हणून ही सापडती ना महामारी पण सुता. पण ज्ञान हे सत्वगुणाचं पोळग आहे. एकटा सत्वगुण जर प्रादुर्भाव पावला तर ते ज्ञान या सबंध विकाराला मात्र ज्ञानाच काम क्रोधाचं हाडवय. भावकीतलं भांडण आणि बाहेरचं भांडण सारखं का फरक आहे? बाहेरच्या भांडणात टेस्ट वाटते का भावकीच्या? टेस्टर्ड भांडण कोणतं? शाबास. भावकीच्या भांडणा इतकी चव बाहेरल्या भांडणात नसते ना. ती कधीतरी होकी यायची. हे नित्य चालू असतं. सारखं झोपायलेलं असते. कधी पेटाय बघत आहे, कधी विजाय बघत आहे. असं भावकीचं भांडण म्हणजे गोड भांडण म्हणाल. 12 महिने 24 तास मोसम धरूनच राहते. म्हणून कट्टर विरोधक आहेत कुणाचे? ज्ञानाचे. ज्ञानीनो नित्य वैरीना. ज्ञानी माणसाचे नित्य वैरी आहेत. कोण? कामानी को. ज्ञानियासी तरी वधिती पै जगे होनी. ज्ञानोबरा म्हणतात ज्ञानी माणसाला तर पैस टाकूनच जिंकतात. आणि ते ज्ञान सत्वगुणाचं पोरग आहे. आणि सत्वगुणी असेल तयाचा हरिख वाटे देवा. पण सत्वगुणानं मधल्यामधून रजोगुण तमोगुणाबरोबर संबंध ठेवला असेल तर असा सत्वगुण 100% धोकाधडीचा आहे. त्या सत्वगुणाचा संतांनी निषेध केला. आपल्याला जो गरजेचा आहे, ज्याला देवालाही हर्ष उल्लासित करीत असेल तो शुद्ध सत्वगुण. सत्वगुण निर्माण झाल्यावर देवाला हर्ष वाटेल. तो सत्वगुण निर्माण करायचा कसा? त्याचं सर्व आहारावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? युक्त आहार विहार नेम इंद्रियाची चाल नसावी पदर बहुवाचन. युक्त महाराष्ट्रात लय बरं माणसं सेटिंग कटिंग बाज आहेत. ते एकदा संस्कृत शिकवायला दिले. प्रवा मी त्या पंजाबला गेलो. ऋषिकेशून आम्हाला काही गुरुबंदाच्या आग्रा खातर जावं लागलं. एक माणूस बघितला मी. माणूस जेवणात तेवढा माणूसच बघितला ना. अहो वाहाडायला वाहाडेकरी असणं ठीक आहे. त्याच्याजवळ एक असा नौकर होता. त्याचं दुसरं काहीच काम नाही. शेटजीचा हात धरायचा आणि पदार्थावर नेऊन टाकायचा. विहिरीच्या डोंगरामुळं पदार्थच दिसायचे नाही. चपाती इधर पडी हुई शेटची, चटणी इधर आहे. आता कसला प्रकार असेल? अहो आळंदीला आमच्या टायमाला एक माणूस होता. आंतरदेशी पत्र असायची पहिले. आता ते राहील नाही एवढं या मोबाईल मुळे. आंतरदेशी पत्र लिहायला आमच्या देखतेनं प्यार कधीच घेतला नाही. डेअरीवर ठेवलं की सपाट बसून. ही कशाचा प्रकार आहे? सारा आहाराचा परिणाम. आहार संतुलित. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहाराचं संतुलन. म्हणून आहार शुद्ध सत्व शुद्धी सत्व शुद्ध ध्रुवामती विढाल आहाराचं शुद्धीकरण हेच सत्वगुणाचं खतपाणी. आणि सत्वगुण शुद्ध झाल्यावर ध्रुव ताऱ्यासारखी आढळ बुद्धी बनते. कोणत्याही विकारानं पुन्हा विकारित होत नाही वृत्ती. मस्त होऊन राहते वृत्ती. पण त्याच्यासाठी आहारात मुंदानो भरायची हवी आहे. जैसा जैसा घेपे आहारू
धातू तैसा होय विकारू धातू संगे अंतरू पालटेची की. आणि अंतःकरण बदल झाल्यावर मॉडेल काय करीत असते. मनोनी आवडीते वृत्ती आदि मनोनीची उठी मग वाचा दिठी कराशी. म्हणून सुज्ञ शहाणी जाणकार आहारावर कंट्रोल ठेवून चालतात. उन्मादक आहार रजोगुणी आहार तमोगुणी आहार खात नाहीत. आयुष्य तुबल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया विढाला सत्वगुणी आहार सेवन करतात. त्याच्यामुळं त्यांच्या जिंदगीला व्हायब्रेशन नाही. बोलणं कळायले का काय नाही त्याचं व्हायबल होत नाहीत महाराज. जग इकडला इकडं जरी गेलं तरी ती त्यांची मस्ती सुडीत नाही. जवळ आकाशावर पडोबाय ब्रह्मगोळ भंगाय वडवान वडवाय परिधी तुझीच वाट पाय का विठोबा. आकाशावर पडोबाय ब्रह्मगोळ भंगाय वडवान तुझी वडवाय तुझी वाट ही सत्वगुणाचीच पावती आहे मला. सत्वगुण जर जीवनात असेल तरच ही निष्ठा टिकते. त्याचं व्हायब्रेशन होत नाही. म्हणून जरी हे आकाशावर पडू पाहे ब्रह्म गोळ भंगा जाय वडवान त्रिभुवन खाय परेमी तुझीच वास पाहे गा. कशाची पावती आहे. शुद्ध सत्वगुणाची ताकद आहे. ती कशानंच हालत नाही. शरीराची ही पर्वा करीत नाही. देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा. अशा पद्धतीनं जो जागा राहतोय किंबहुना ज्याची जागृती आहे. धन्य माता पिता दयाली दयाली धन्य माता पिता Thank you.
तुझे सत्विक उलिकळला पुत्र तुझे सत्विक उलिकळला पुत्र ओ 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 कुमार आपुलिया हिताद्वाशी जागता धन्य माता पिता तयाचिया. जागृती कसली जागृती? स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवान बोलून गेले. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने. भगवान म्हणतात अर्जुना, सर्व भूतांची जी निशा म्हणजे रात्र, या निशा सर्व भूतानां या निशा, सर्व भूतांची जी रात्र आहे, आपल्या सर्वांची जी रात्र आहे, तशाम जागृती संयमी पुरुष तिथं जागे असतात. त्याचा उलटा क्रम. आणि आपली सर्वांची जिथं जागृती आहे, यशाम जागृती भूतानी, ज्या ठिकाणी सर्व तुम्ही आम्ही जागे आहोत, सा निशा पश्यतो मुने हे सा निशा पश्यतो. मुनी लोक त्यांच्या नजरेत त्याला निशा म्हणजे रात्र समजून आराम करतात. भौतिक जगाच्या ठिकाणी आपण जागेत महात्मे निवांत झोपलेले. भौतिक जगाचं त्याला काही घेणं देणं नाही. आणि अध्यात्मात, आत्मज्ञानात, आत्मचिंतनात आपण गाढ झोप येते त्यावेळेला ती सदैव जागे राहतात. ही जी जागृती आहे, चरण नो सोडी सर्वथा किंवा न करी अनिकाचा पांगिला, ही काय? ही जागृती आहे. जागृती, संतांनी जागृती बद्दल इतकं लिखाण केलंय. ही जागृती महत्वाची. उडा जागी भारी आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा, जागा रे बहिणो जागा. दूध निजल्याने नाडून बागा, बागा 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 बागा. जागा रे बहिणो जागा, 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 जागा रे बहिणो जागा. आता दागारी भाईनो जागा, चोरे निजल्या नाडूनी भागा. जागृती अतिमोलाची. जागल्या जागल्या भाई, जागल्या जागल्या भाई, जागल्या जागल्या भाई, जागल्या जागल्या भाई. खाली पाठ मित्राची काही जागल्या जागल्या भाई, 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 जागल्या जागल्या भाई. मला घालून बाला बेडी, मला घालून बाला बेडी, मला घालून बारा मेली, मला घालून बारा मेली. ज्ञान गोपाल
रात्री तुकोबारायचा जागल्या. म्हणजे याचा अर्थ काय? संतांनी ही जी जागृती दिली, नाथ महाराजाचा देवटा आहे. देवटा देवटा जागतो मी गावनी जला राहती. नाथ महाराजांनी सुंदर देवटा लिहिला. नाथ महाराज म्हणतात, जागरे जाग दादा मोठी गडद अंधारी, घरची सामसूम चोर बैसले दारी, काफिल निजताना नेतील गाठोडी सारी, मग तुझ जोडी कैसी करशील मजुरी, जागरे जाग दादा मोठी. जुन्या माणसाने पाठांतर आहे. विठाल विठाल. ही जागृती सत्वगुणाचा प्रादुर्भाव. सत्वगुण नसेल, जागृती हा विषयच राहत नाही मला. कारण ही ज्ञानाच्या नजरेतून पाहिल्या जाणाऱ्या क्रिया आहेत. आणि ज्ञान सत्वगुणाशिवाय अपेक्षा करायची नाही. आणि म्हणून आपुल्या हिता जो असे जागता. हित शब्दाचा अर्थ संतांनी उघडा सांगितला. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं नाम चिंतन करणं हे हित आहे. आणि त्याच्यासाठी जो जागा राहील त्याला म्हणायचा आपुल्या हिता जो असे जागता. आता त्या नाम चिंतनासाठी जो जागा राहील त्याला म्हणायची खरी जागृती. हा, सतत जो विसर पडूच देत नाही, सारखं मनाला जाग ठेवतो आणि सारखा नाम चिंतन करत राहतो. कोणताही धंदा करायला तरी चालूच. निमती काही ताना टोळा, 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 नामस्मरण वाचुनी, निमती काही ताना टोळा, नामस्मरण वाचुनी, नामस्मरण वाचुनी, काही ताना टोळा, निमती 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 काही ताना टोळा, हो हो हो, निनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. याला म्हणायचं खरी जागृती. असा जो जागा राहील त्याला धन्यवाद नाही. तुम्ही किती बी जागा राहो दिलीपराव, कसलीही जागृती असू द्या, तुम्हाला धन्यवाद नाही. त्याला शिष्टाचार म्हणतात. त्याला काय म्हणतात? शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे ते सांगतो. कसं असते काही काही सांगावंच लागते. शिष्टाचार कशाला म्हणते? शिष्ट शब्दाचा अर्थ आहे. आता ते उपेक्षावाचक वापरलेला शिष्ट तो वेगळा. इथं जातीवंत शिष्ट शब्दाचा अर्थ आहे. शास्त्रलुरु अनुशिष्टव मूळ धातू आहे. कोणता? शास्त्रलुरु त्याचा अर्थ होतो अनुशिष्टव. अनुरूपी शासितम इति अनुशिष्टव. अर्थात शिष्ट कुणाला म्हणतात? स्वयंपि शासितम इति शिष्ट. पुन्हा एकदा डबल आहे. स्वयंपि शासितम इति शिष्ट. जिसने अपने आप को स्वयं खुद अपने को शासित कर रखा हो, संयमित कर रखा हो, उसी का नाम शिष्ट कहलाता है. बिढ़ाला 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 बिढ़ाला. म्हणून स्वयंपि शासितम इति शिष्ट.
शिष्टम यद आचरयति इति शिष्टाचार. किम नाम शिष्टाचार? ज्यानं स्वतः संयमित केले अशा पुरुषाचं जे आचरण त्याचं नाव आहे शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे? कुणी कितीही जागृतीचं काम केलं, कुणी कितीही दांडगा परमार्थ केला, केवढा सप्ताह केलाय कुणा शिक्षण प्रसारण मंडळाला जरी पुढे केलं असलं तरी करता धरता कोण? दिलीपराव. एवढा बी सप्ताह केला तरी दिलीपरावच्या नावानं 0 बजेट आहे. काय कवडी किंमत नाही दिलीपरावला. हा का बोगस बोलायची गोष्ट? 0 किंमत करतंय शास्त्र. त्याला काय म्हणायचं? अशिष्टाचार म्हणा. मी काय सांगायला लागलो? काय सांगायला? शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे? कुणी केवढाही चांगला विषय हाताळू द्या, कुणी केवढाही दांडगा परमार्थ करू द्या, किंमत त्याला शास्त्र संत देत. त्याला काय म्हणते? शिष्टाचार. मग धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता काम केलं, कितीही जागृती असली तरी बिल त्याच्या नावावर निघत नाही. मग धन्य माता पिता तयाचिया, त्याला शिष्टाचार म्हणतात. अहो 60वीला दाता त्रैलोक्याचा, पण बिल काढायच्या टायमाला धन्य त्याची माता मोजक्या जागेवरच राहतय, दुसऱ्याचं काम नाही ती जागा काढणं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60वीला दाता त्रैलोक्याचा.
म्हणजे त्रैलोक्याच्या दात्याला प्रत्यक्ष देवाला हृदयात साठविलं, पण बिल काढायच्या टायमाला आई वडिलाच्या नावावर बिल निघाली. ह्याला काय म्हणते? प्रल्हाद महाराजाला काय म्हणते? त्याला शिष्टाचार म्हणते. सर्व संतांनी वर्णन केलेले संत कोण? म्हणती ज्ञानदेव तुम्हारे. ज्ञानोबरायचं वर्णन सर्व संतांनी केले म्हणा. प्रत्येक संतांनी तोंड भरून ज्ञानोबरायचं वर्णन केलं. नाथ महाराज सारखे म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जनाबाई महाराज म्हणतात, मरून या जावेन बा माझ्याच्या पोटा यावे. कसलं प्रेम आहे ती. एवढे सर्व संतांनी वर्णन केलेले संत ज्ञानोबराय, पण बिल ज्ञानोबरायच्या नावावर काढले नाहीत शास्त्राने. म्हणे धन्य धन्य द्याचे कुठे जाणे हो जन्मले. म्हणे धन्य धन्य द्याचे कुठे जाणे हो जन्मले. सत्वगुणाचा प्रादुर्भाव. प्रत्येक जीव हा सत्वगुणी असेल तर जागा राहतोच, जागृती राहते. सतत नामचिंतन करायला काय अडचण आहे. सर्वात मोठी सोपी साधना सर्व संतांनी एकांतात बसून काढलेली साधना आहे. कोणती साधना? नाम साधना. संत एकांती बैसले, सर्व हे सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडवून ते हे विठोबाचे नाम. बसल्या बसल्या कुठेही कोणतंही काम करायला, कामामध्ये कामन काही म्हणा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, कोणतेही कुठेही काम धंदा काही बी उद्योग पाणी करा. नाथ महाराज म्हणतात ना, सर्व कार्य करिता हरी बोला. हो, हरी बोलात घेता हरी बोला देता, सर्व कार्य करिता. नाथ महाराजांचं पुढे जाऊन म्हणले हरी नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे. तुम्ही जिथं असाल तिथंच करा. घरात दारात रानात मनात कुठेही करा. मला बंधन नाही. आणि सवय लावल्यावर काय अडचण आहे. सवय लावावं लागेल की नाही. सतत अशी हळूहळू, पण ती तोंड मधून मधून जी बंद पडतंय ना, ती बंद न पडू देणं ही जी जागृती ही ओरिजिनल आपुली आहे. जो अशी जागा खरी जागृती कोणती? बाकी भौतिक जागृती सोडून द्या, ती गौण अर्थ. मुख्य अर्थ हाय, तोंड बंद पडलं नाही पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. बंद पडाय बघायला लागलं की झाडे म्हणायचं. याला म्हणायचं जागृती. याला काय म्हणायचं? ही ओरिजिनल जागृती आपुली आहे. जो असे जागता धन्य माता पिता तयाची. अशी जर जागृती राहिली, अहो कितीतरी महाराज जागृती आहे. नाथ महाराजांनी तो काय म्हणलंय? हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. भांडता बी हरी बोला आणि उठता बाई सदा. भांडणं बी काय आतोच रामकृष्ण हरी रामकृष्ण. काय येत नाही वाटायला का? मग काय लय पाठ करून ठेवलं.
बर का बालुबा, काशीला एक मोठी परिषद असते, स्पर्धा परीक्षा, फक्त शिव्याच्या स्पर्धा असतात. त्याने विनोद करीत नाही. विद्वानाची मोठी परिषद असते दिलीपराव, कुठं? काशीला. पण एक आहे मात्र, हिंदी, मराठी, इंग्लिश अशा दुसऱ्या शिव्या जमत नाही, फक्त संस्कृत मध्ये शिव्या द्यायच्या. आणि जेवढ्या पाठ असतील तेवढ्या द्यायच्या. 3 दिवस विद्वान हटत नाहीत. आणि दिलेली डबल द्यायची नाही, दिलेली डबल मार्क कटले. हा, MPSC सारखा प्रकार आहे, लगेच मार्क कटणार, चालत नाही तसं. दिली तिकून की इकून नवीन आणि शिल्कीच द्यायची आणि चढतीच द्यायची. हा, असं ती यावंच लागतंय ना तसलं ती. तर नाथ महाराज म्हणतात, भांडायचं बी असलं तरी मधून मधून रामकृष्ण, कांडायचंही असलं तरी रामकृष्ण. उठता बैस, आम्ही विनोदानं सांगत असतो, उठता बैस ना. अहो बघा, फक्त कॅशेट कंपनी कुणा आलेली जी गाणी भरून आली ना, ती खाली करायची ना, आपली नवीन भरायची, इतकाच फरक. जुने काय आहे आपलं, जुनी कॅशेट आपली कसली आहे. कोणी बी माणूस थकून भागून वैतागून आला टेकायला लागला की अग्गा माय माय माय, जरा बऱ्या क्वालिटीचं असलं तर सुशिक्षित ही जुनी कंपनी कोण आलेली कॅशेट मधले गाणे थोडी ती चेंज करायची आणि त्याच जागेवर हरी 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण पांडुरंगा माय बापा एवढंच चेंज करायचे, बाकी काय अडचणीचे. सवय लावण्यामुळे तुम्ही आळंदी पंढरपूरच्या वारकऱ्याला बघा, मग आळंदी पंढरीची वारी करण्याची वारकरी कोणत्या वारकऱ्याला असं काय लागला, हरी हरी पांडुरंगा माय बापा असंच म्हणणार वारकरी. अगं माय 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 अजिबात नाही, तुम्हाला ऐकायलाच मिळणार. आणि उठायचं बी कोणत्या बी वारकऱ्याला उठवा, ओ वारकरी बोला 4 वाजले, अकरा तिथं हरी 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 वासुदेव हरी पांडुरंगा. आणि मग म्हणणार किती वाजले हो, अगोदर एवढं म्हणून मग किती वाजले. अगोदर आपल्याला कुणाला बी उठवा, ए उठके किती टाइम, या आपलं उठणं वय कॅमेरा घेऊन उगत तयार ठेवायचं तिथं, मग कळत येते काय याम याम करायला लागले. आपल्या सवय बदलायला काय अवघड आहे. त्या जागेवर जर एकदा सवय लागून गेली, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काय. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे हे सारे लक्षण कशाची आहेत, सत्वगुणाची. गीता भागवत तरी ते श्रवण, आपल्या सर्वाला गीता म्हणा भागवत श्रवण करायचा हा जो योग आहे ज्यांनी घडवून आणला, करता करविता अर्ध पुण्य लाभे म्हटल्याप्रमाणे, किंवा जग जाहीर आहे ना काय, दाता तुची एक जाना नारायणा स्मरवी. एवढं कथेचं अमृतपान. तडसे महाराज म्हणजे साधुवृत्तीचा माणूस आहे, ग्रस्ती माणूस पण साधुवृत्तीचा. आम्ही आमच्या लाईन मध्ये त्यांना आदरणीय मानतो, नाही असं नाही, कारण स्वभाव बी शांत आहे. आमची लाईन एवढी शांत नसती, मस्तीली लाईन असते. नाही, साधू ईश्वराला सुद्धा इतक्या लवकर सहज त्याला बी टाटा बाय बाय करायची तयारी करते. हा, मस्ती असती ही. मोदी एवढा आवाज केला नसता तर बायकी बी बायको करून द्या, आवाजच करू शकत नाही. मला बाई आली की आवाज कमी होतो माणसाचा. कुठल्या बी माणसाचं कसं आहे, अर्धांगीन हापांगानं काय करणार आहे माणूस. एकटा जीव सदाशिव म्हणण्यासारखं मस्तीला काम असते. पण सांसारिक जीवन असून बाबुराव महाराजांनी सुंदर आपलं पारमार्थिक जीवन व्यतीत करून आज आपल्याला अमृतपान घडविले. आणि सर्वात महत्वाचं दिलीपरावला मनापासून धन्यवाद. त्यांनाही धन्यवाद आणि त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद. आपल्या सर्व हिंगोलीकरांना एकदा रामराव महाराज, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला रामायणाचा कथाकार रामराव महाराज धोक यांची कथा या हिंगोलीकराला दिलीपरावने ऐकू घातली. त्याही कार्यक्रमाला मी आवर्जून आलतो. आणि बाबुराव महाराज यांच्याकडून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात. आपणही धन्यवाद.
असं का? हो, मंदिरात आलतो मी राहणार म्हणजे सुंदर असं मंदिर बांधले महाराज दिलीपरावने. रानामध्ये मंदिर आहे दिली. मला वाटतं तुमच्या नाही बघण्यात अंदाजे. मागच्या वर्षी शेतात त्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं कार्यक्रम केला, भव्य कार्यक्रम मंदिरात. त्याही कार्यक्रमाला मी आवर्जून आलतो. मला वाटतं कालच होता ना, हा काल्यालाच आलतो मी. थोडक्यात आपण श्रवण करते बी धन्यवादाला पात्र आहात. बाबुराव महाराज यांना बी मनापासून धन्यवाद. कारण संसारिक जीवन असून चांगल्या पारमार्थिक माणसाला किंवा ब्रह्मचारी संन्यासाला लाजेल असा सुंदर त्यांचा, आणि विशेषण मी त्यांना लावले वैराग्य मूर्ती. हा, खरोखर त्यागात जीवन काटणारी मूर्ती आहे. आणि त्यांच्या अमृतमय कथा आपल्याला ऐकू घालायचं मूळ प्रेरणास्थान म्हणजे मातोश्री मनकर्णिकाबाई, दिलीपरावच्या मातोश्री, ज्यांची मनोमन इच्छा होती की एकदा वडिलाच्या चुलत्या नावानंही काही का होण्या पुण्यस्मरण व्हावं, त्या निमित्तानं कथेचं आयोजन व्हावं. ते सर्व आईच्या आज्ञेनुसार मातृभक्त या नात्यानं दिलीपराव यांनी हे काम केले. पुनश्च सर्वांना धन्यवाद. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची तुका म्हणे मद घडो त्यांचे देवा, तुका म्हणे मद घडो त्यांचे देवा, तुका म्हणे तुका म्हणे मद घडो त्यांचे देवा. करी माझ्या देवा आज नाही, करी माझ्या देवा आज नाही, कुणी करा बोला होती दिले नाती, कुणी करा बोला होती दिले नाती. दया
गावकर माऊली दयाचा हरी